मी ते पूर्ण दाखवलं 30 दिवसांसाठी. इट वॉज अ हॉरिफाईंग एक्सपिरियन्स. आय विल नॉट डू इट अगेन इन माय लाईफ. सगळ्यांना माहिती आहे आम्ही जे करतोय ते चांगल्या इंटेन्शननी करतोय आणि आम्ही कुठेही कुणाचं नाव खराब केलं नाहीये. अशा भरपूर शाळा आहेत ज्यामध्ये 7वीतल्या मुलांनी माऊसला हात नाही लावलाय कधी. एवढी डिफिकल्ट जर्नी होती, पण ती जेव्हा कम्प्लीट झाली असं वाटलं की ही डिफिकल्ट असणं इम्पॉर्टंट होतं. अदरवाईज मजा आली नसती. तर सध्या मिशन संपलंय, पण रिअल मिशन हॅज स्टार्टेड नाव. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती वामन हरी पेठे ज्वेलर्स. नमस्कार. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. वामन हरी पेठे ज्वेलर्स ज्यांची टॅगलाईन आहे सोनेरी क्षणांचे सोबती आणि ज्यांची परंपरा आहे 117 वर्षांची. इतकी वर्ष टिकून राहणं व्यवसायात त्यासाठी लागतं सातत्य. आणि व्यवसाय कशाला, कुठलंही प्रोफेशन असो किंवा कुठलंही काम असो, त्यामध्ये सातत्य हे महत्त्वाचंच असतं. जसा आजचा आपला पाहुणा आहे सिद्धेश लोकरे, ज्याने सातत्य ठेवलंय त्याच्या समाजसेवेमध्ये. सिद्धेशची मला खास ओळख करून द्यायला लागेल. मॅन विथ अ मिशन असं त्याचं मला वर्णन करायला लागेल. ज्याने मिशन 3033 असं एक मिशन हातात घेतलं आणि त्याने राज्यभरातल्या शाळांचं रूप पालटण्याचा निर्णय घेतला. अशा शाळा ज्यांना खरंच गरज आहे, तिथल्या मुलांना गरज आहे, आणि ते सगळं मिशन तो आता हातात घेऊन पुढे चाललाय. अनेक वेळा आपण सेलिब्रिटींशी बोलतो, त्यांचं काम समजून घेतो, पण आज मला आनंद आहे मी तुझ्याशी बोलतोय. मला तुझा प्रवास समजून घ्यायचा आहे आणि एक अशी अपेक्षा आहे की तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. सिद्धेश, स्वागत आहे तुझं आमच्या कॅचअप मध्ये. थँक्यू सो मच. मला असं वाटतं आपण 3033 पासून सुरुवात करूया. तू ह्याचं कसं म्हणतोस 3033? 30303. 30303. तूच सांग म्हणजे काय ते. बरं, आता पहिलं तर थँक्यू सो मच मला इकडे बसवल्याबद्दल आणि माझी स्टोरी शेअर करायला मला आवडेल, कारण मला असं भरपूर महाराष्ट्रीयन आपली ऑडियन्स जी आहे, मला असं वाटतं त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोचणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आता सध्या ते मराठी शाळा वाचवा हे सगळं आता ट्रेंड बाहेर निघून येत आहे. पण मला असं वाटतं की ते थोडं आधी आलं असतं तर इम्पॅक्ट आपला फटाफट झाला असता. बट देर आहे दुरुस्त आहे. दॅट्स वाय आय थॉट एक अशा मिशननी चालू करूया. माझा जो आवाज आहे, जो आधीपासून मी माझ्या एज्युकेशन आणि एम्पॉवरमेंट बद्दल मी बोलत राहतो एवढ्याच वर्षांपासून, त्याला एक एनहान्समेंट आणि एक किक स्टार्ट देण्यासाठी मी हा मिशन लॉन्च केला 30303. ओके. बहुतांश लोकांना माहिती आहे, जिकडे बेसिकली इट मीन्स 30 स्कूल्स, 30 डेज अँड 3 करोड रुपीज. मग मी विचार केला की मी माझ्या स्कूटीवर, माझ्या सकोवर बसून मी अशा राज्यातल्या 30 जिल्ह्यांमध्ये जाऊन 30 अशा शाळांना व्हिजिट देईन आणि त्यांची स्टोरी सांगेन, जेणेकरून त्यांचं जे भवितव्य आणि पर्स्पेक्टिव्ह आहे अबाउट एज्युकेशन, अबाउट इन्फ्रास्ट्रक्चर, हे चेंज होईल. मग मला असं वाटेल की अशी भरपूर कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत जे व्हिडिओज बनवतात अबाउट दिस इज द सॅड रियालिटी ऑफ इंडिया, दिस इज द रियालिटी ऑफ द स्टेट, या धारावीमध्ये हे चाललंय, तिकडे हे चाललंय, किंवा या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, या छोट्याशा गावामध्ये हे चाललंय. मला असं वाटतं की ते व्हिडिओ इम्पॅक्टफुल असतात, पण तो इम्पॅक्ट फार फेच्ड नसतो. ओके. की तुम्ही व्हिडिओ टाकून तुम्ही डिटॅच झालं, आपलं काम करायला लागलं, तसं चालत नाही. सो वी थॉट वाय नॉट ऑल्सो टेक अन ॲक्शन. मग आम्ही माझी स्टोरी टेलिंग यूज करून माझ्या पूर्ण ऑडियन्सला एकत्र आणलं. आम्ही असं म्हणलं नाही की आम्हाला फक्त डोनेशन द्या. आम्ही असं म्हणलं की ही खरी स्टोरी आहे, जे करून लोकांना वाटलं की जर काही ठिकाणी व्यवस्था बिघडलेली आहे, पण काही काही ठिकाणी शिक्षकांनी स्वतःची व्यवस्था बनवली आहे. ओके. मग त्यांच्यासाठी एक एज्युकेशनल ट्रान्सफॉर्मेशनल पर्स्पेक्टिव्ह वाटला की हा बाबा, काही काही शिक्षक आणि काही काही स्टुडंट असे आहेत ज्याबद्दल आमची रिस्पेक्ट असली पाहिजे. मग मी ते पूर्ण दाखवलं 30 दिवसांसाठी. इट वॉज अ हॉरिफाईंग एक्सपिरियन्स. आय विल नॉट डू इट अगेन इन माय लाईफ. पण आणि आम्हाला तर असं वाटतं की तू असे अनेक मिशन पुढे बट नॉट ऑन माय स्कूटी, असं मी तर ठरवलंय. नॉट ऑन माय स्कूटी, बिकॉज जर मला ते आयुष्यभर करायचं आहे, देन आय हॅव टू डू इट इन अ व्हेरी, कॅरावन असेल आता एक. आता जरा बॅलन्स असावं, थोडं हेल्थसाठी बेटर असावं. कारण रोज 8 तास गाडी चालवणं आणि तुमच्या बॅगचे 12 वाजवणं, इट डज नॉट मेक सेन्स. तर मी ते समजलं, पण त्या 30 दिवसासाठी मी एका हायवर होतो, म्हणजे एक स्पिरिच्युअल हायवर होतो, आणि त्यामुळे हे सगळं झालं. अँड आय फील ते करत करत आम्ही 3.5 करोड रेज केले 35 दिवसांमध्ये, 35 ते 40 दिवसांमध्ये. आणि वी आर ॲलोकेटिंग दोज फंड्स, जेणेकरून आम्ही या शाळांचे
वेगवेगळ्या डिरेक्शन्सनी कायापलट करून टाकू. सो इट डज नॉट जस्ट लिमिट टू ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, पण त्या व्यतिरिक्त आम्ही शैक्षणिक मॉडेल, त्या व्यतिरिक्त माइंडसेट ऑफ द विलेजर्स, बरोबर. टीचर्स ट्रेनिंग, या गोष्टींवर पण हे सगळे फंड्स इन्व्हेस्ट करतोय. इन्व्हेस्ट करणार. आणि आता सध्या मिशन संपलाय, पण रिअल मिशन हॅज स्टार्टेड नाव. म्हणजे थोडक्यात असं आहे की 30 दिवसांचा जो मिशन होता त्याच्या आधी त्या मिशनसाठी त्याने 30 शाळा आधी लोकेट केल्या, 30 शाळा ठरवल्या की ह्या शाळांना गरज आहे. त्यानंतर आवाहन केलं, त्याच्या आधी त्याने रील्स बनवले आणि जसं त्याने आता सांगितलं की नुसते रील्स बनवून तो थांबला नाही, तर त्याने 3 कोटी 3.5 कोटी रुपये रेस केले आणि आता पुढचं मेन चॅलेंज आहे की ते 3.5 कोटी चांगल्या प्रकारे जसं सांगितलं होतं तसे ते खर्च करायचे. येस. पहिला प्रश्न हाच आहे की त्या 30 शाळा ठरल्या कशा? कारण त्या फक्त ठाणे जिल्ह्यातल्या नव्हत्या, त्या फक्त कुठल्या ठराविक भागातल्या नव्हत्या. मला माहिती आहे कोल्हापूरमधली पण शाळा होती, संभाजीनगरमधली पण शाळा होती, ठाण्यातल्या पण शाळा होत्या आणि दुर्गम भागातल्या शाळा होत्या. त्यासाठी तू जे फिरलास, त्याच्यातनं तुला कसं कळत गेलं की ह्या 30 शाळांसाठी आपल्याला काम करायचंय? माझी जिज्ञासा म्हणजे क्युरिओसिटी टुवर्ड्स आदिवासी पाडे खूप आहेत. ओके. आदिवासी पाडे असावे, त्या व्यतिरिक्त छोटे-छोटे वस्ती असाव्या, जिकडे लोकसंख्या कमी आहे, पण एज्युकेशनची क्युरिओसिटी आहे हं. लोकांमध्ये. हं. मला त्याबद्दल खूप जास्त क्युरिओसिटी होती. मग मी याला 3 गोष्टींमध्ये डिव्हाईड केलं. पहिली कॅटेगरी इज बेसिकली आदिवासी पाडे. सेकंड कॅटेगरी जिकडे शाळांची हालत खूपच खराब आहे. ओके. म्हणजे तिकडे छप्पर पडलंय कुणाच्या तरी डोक्यावर आणि ते एक तिकडे मुलाची डेथ झाली त्या त्या स्लॅबमुळे. हं. हं. मग इन्फ्रास्ट्रक्चर वाईज खूपच जास्त खराब सिच्युएशन आहे. आणि थर्ड इज एक्सिलन्सी. हं. जिकडे आम्हाला वाटलं की अशी कॅटेगरी असली पाहिजे जिकडे शिक्षक ऑलरेडी चांगलं काम करतात आणि आम्ही त्यांना एन्करेज केलं पाहिजे. मग त्यांना जर आम्ही आमच्या हिशोबाने एन्करेज केलं अपार्ट फ्रॉम द सॅलरी दॅट दे मेक, तर दे कॅन बिकम द व्हॉइसेस फॉर अदर टीचर्स. हं. मग या कॅटेगरीजला डिवाइड करून मी अशा 100 शाळांशी बोललो, 100 पेक्षा शाळांशी. सगळ्या टीचर्सशी बोललो, काय काय स्टुडंटशी बोललो. ही पूर्ण 1 महिन्याची प्रिपरेशन आमची होती हं. निघायच्या आधी. मग त्या 1 महिन्याच्या प्रिपरेशनमध्ये या 3 कॅटेगरीज प्रमाणे आम्ही 30 शाळा सिलेक्ट केल्या. काय काय शाळांनी लास्ट मिनिट बॅकआउट पण केलं, काय अच्छा. काय शाळा लास्ट मिनिट ऍड पण झाल्या. बरं. मग त्यामुळे जेव्हा आम्ही निघालो त्यानंतर पूर्ण पिक्चरच चेंज झालं. कारण आम्ही स्वतः अँटिसिपेट केलं नव्हतं की काही दिवसांमध्येच आम्हाला ते ट्रान्सफॉर्मेशन दिसेल. आणि किती जिल्ह्यांमध्ये फिरलात तुम्ही? जवळ-जवळ 15 ते 16. 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये. हो. तुझे काही अनुभव मला ऐकायला आवडतील, कारण आम्ही रील्समध्ये बघितले, डोळ्यात पाणी आणणारे काही अनुभव होते. जसं तू आता पाड्यांचा उल्लेख केलास, तर तू एक अशा दुर्गम भागात गेला होतास एका वस्तीमध्ये आणि ती एक मुलगी होती. मला तिचं नाव आता कस्तुरी. आठवत नाही. कस्तुरी. आणि तिची स्टोरी तू सांगितलीस. पण त्याचबरोबर असे काही शिक्षकही होते, की जे सांगत होते, की आम्हाला पगार नाही मिळत, पण तरी पण आम्ही इथे काम करतोय, कारण आम्हाला करावं लागणार वगैरे. ह्या सगळ्या अनुभवांमधून तुला काय काय सापडत गेलं? असे काही अनुभव खास तुझ्या लक्षात राहिलेले? आय थिंक प्रत्येक अनुभव माझ्याबरोबर आत्ता आहे. मी जिकडे पण जातो ओके. आणि मी त्याबद्दल एकदम बेभान पॅशननी सांगतो. हं. बिकॉज आय फील आज मी जे आहे मी त्यांच्यामुळे आहे आणि हं. जे पुढे होणार आहे ते त्यांच्यामुळेच होणार आहे. कस्तुरीबद्दल भरपूर लोकांना माहीत असेल, पण त्या व्यतिरिक्त एका विलेजबद्दल सांगेन मी, दापूरमाल विलेज. हे दापूरमाल विलेज कुणी नाव पण ऐकलं नसेल, तुम्ही पण ऐकलं नसेल. मी रीलमध्ये पहिल्यांदा बघितलं तुझ्या. हां, हां. हां, हां. आणि असं नाव ऐकून वाटतं की खूप लांब आहे, पण इट्स ॲक्चुअली 2 अवर्स अवे फ्रॉम मुंबई. हं. इकडून शहापूर तुम्हाला माहीत हो. असेल. इकडून 2 तासावर ते गाव आहे. जेव्हा आम्हाला ते गावाबद्दल माहीत पडलं, आम्ही एक फोटो बघितला, एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये एक सर टॉयलेट सारखं दिसणाऱ्या शाळेमध्ये शिकवतायत. हो. छोटीशी शाळा आणि सगळे खाली बसलेत. 7-8 मुलं खाली बसलेत आणि सर शिकवतायत. हं. मग ती मी न्यूज कुठेतरी वाचलेली आणि तिकडून मला कळलं की असं काहीतरी सिच्युएशन आहे. पहिली गोष्ट यांचा कॉन्टॅक्ट शोधून काढणं इज व्हेरी डिफिकल्ट. बरोबर. कारण तिकडे वरती काही इलेक्ट्रिसिटी नाहीये. तिकडे इंटरनेट नाहीये. तिकडे चांगला वॉटर सप्लाय नाहीये. काही नाहीये. हं. मग आम्ही असं करत गावं शोधायला लागलो. ते गाव लिटरली विदाऊट एनी रिसर्च. हं, हं, हं. गाव शोधायला लागलो आणि मग आम्हाला शहापूरच्या रस्त्याने एक मोठा असा टर्न येतो वरती आणि त्या टर्नवरून अजून एक टर्न आहे जो एकदम वरती जातो. ओके. ठीक आहे, आम्हाला वाटलं टर्निंगच्या वरती ते गाव असेल. हं. मी माझी स्कूटी काढली. आता स्कूटीला एवढ्या वरती हिलवर घेऊन जाणं म्हणजे डोक्याला ताप. हं. मी गेलो वरती गेलो आणि तिकडे ती गाडी थांबली आणि कारण तिकडचा जो पुढचा रस्ता होता, तो एकदम खराब होता. मी बोललो, "यार, मी शाळा तुला माहिती आहे कुठे ही?" बोलला, "हां, ही शाळा या दापूरमाळ विलेजमध्ये आहे." अच्छा बोललो, "ठीक आहे. हेच विलेज आहे का ते?"
तर नाही, इकडून ते अजून 3 किलोमीटर लांब आहे. 3 किलोमीटर लांब आहे, तर मी इथून कसा जाऊ? तो बोलला, "गाडी इकडेच लाव आणि चालत जा." हो. मग आम्ही सगळे तिकडे थांबलो, गाडी लावली आणि 3 किलोमीटर चालायला लागलो. चालायला लागलो, अशा रस्त्यावर जो रस्ताच नाहीये. ते सगळं खडकी, तिकडे पावसामुळे सगळं पडलेलं, असं डोंगर कोसळलेलं असतं ना, पूर्ण तसा रस्ता. हं, हं, हं. सगळं स्लिपरी. माझी पूर्ण टीम, मी जवळपास 3-4 वेळा खाली पडलो. पडलं. तिकडे जर तुम्हाला कोणी नेणारा नसणार, तर तुम्ही हं, जाऊ शकत नाही. हं, हं. तिकडे कुठं ट्रान्सपोर्ट जाऊ शकत नाही. कुठला माणूस काही घेऊन जायचा असेल, तर त्याची इंजुरी होणार म्हणजे होणारच. आणि जर इंजुरी झाली, तर त्या माणसाला हॉस्पिटल भेटणार नाही. हं. कारण तिकडे हॉस्पिटलच नाहीये. नाहीये. तिकडे कोणी डॉक्टर पण नाहीये, कोणी वेट पण नाही. हं, हं, मग हं. असं करत आम्हाला जवळ-जवळ 2 तास लागले ते चढायला. तिकडे पोहोचलो आणि तिकडे पोहोचल्यावर हे छोटंसं असं गाव बघितलं, जिकडे म्हणजे 30-40 फॅमिलीज राहतात आणि छोटंसं टॉयलेट सारखं दिसणारं स्कूल. हं, लिटरली आम्हाला वाटलं, मी बघितलं हे टॉयलेट आहे ना? म्हणलं नाही टॉयलेट नाही, ही स्कूल आहे. हं. अशी ती स्कूल होती. स्कूलमध्ये गेलो. मला वाटलं, की जरा भिंती वगैरे चांगल्या असतील, काहीतरी असतील, म्हणजे काहीतरी बेसिक असेल. बघतोय तर तिची पूर्ण छप्पर एका बांबूवर आहे. हं. आणि जर तो बांबू सरकला, ती पूर्ण शाळा पडणार. अशा सिच्युएशनमध्ये ती मुलं अभ्यास करत होती. मग मला कळलं, मग मी मुलांशी बोलायला लागलो, की तुम्हाला या शाळेकडे बघून काय वाटतं? हं. नॉट टू शो द एडव्हर्सिटी, नॉट टू शो की यांची हेल्पलेसनेस दाखवायला नाही, की त्यांना असं क्युरिओसिटी मध्ये मध्ये विचारलं, की तुम्हाला काय वाटतं या शाळेकडे हं, बघून? हं, ते हेच बोलले, की भीती वाटते. हं. कारण असं वाटतं, की शाळा दसेल, तरी पण ते रोज शाळेत येतायत. तरी पण ते रोज शाळेत येतात. हं, आय थिंक ते पॅशन मला आवडलं आणि त्या शिक्षकाचं पॅशन आवडलं, जो रोज तेवढं डोंगर चढून शाळेत जातो विदाऊट कंप्लेनिंग. हं. आणि त्यांची स्टोरी कुणालाच माहित नाही. मग ती स्टोरी आम्हाला कळली आणि आता आमचं लिटरली आता आम्ही आर्किटेक्चरल प्लॅन बनवलाय आणि आम्ही आता ती नवीन शाळा बांधतोय, जी 2-3 महिन्यामध्ये रेडी होईल. रेडी होईल. क्या बात है! तर ही एक स्टोरी आहे. कस्तुरीची माहिती आहे. त्या व्यतिरिक्त एक सुंदर म्हणून एक मुलगी होती. खूपच छान मुलगी. शेळ्या हाकायचं काम करते हं, हं, दिवसभर. हं, हं. आणि मला तिचे टीचर बोलले, सर बोलले, की ती नेहमी असा पिंक ड्रेस घालून असते. तिला हां. पिंक ड्रेस भरपूर आवडतं आणि तो एकच ड्रेस तू सारखी-सारखी घालत जाते. हं, मग ते पण सेम लाइक हं, शेतावर असं वरती एकदम हं, अ, एकदम शेताच्या मध्ये तिचं घर आहे. हं, तिकडे गेलो, तिच्या मम्मीशी भेटलो आणि ते पूर्ण असं पत्रा-बित्रा काही नाही, बेसिकली असं कपड्यांनी बनलेलं घर होतं आणि त्या घरामध्येच ते राहतात हं, काही झालं हं, तरी. हं, मग तिकडे त्याची मम्मी भांडी घासते, तिकडेच जेवण बनवते ओपनमध्ये, हं, ओपनमध्ये. हं, मग सुंदरशी बोलायला लागलो. सुंदर एकदम छान मुलगी. मी तिला विचारलं, की "तुझ्या शेळ्यांबद्दल सांग मला." मग तिकडे जाऊन प्रत्येक बकरीचं नाव सांगते, हं, प्रत्येक हं, हं. शेळीचं नाव सांगते आणि त्यानंतर बोलते, की "मला मोठं होऊन इकडेच घर बांधायचंय, जेणेकरून माझ्या मम्मी-पप्पांना ओपनमध्ये शेळ्या हाकायला नाही लागणार. त्यांना शेळ्यांना पण एक घर पाहिजे. त्यांच्यासाठी पण एक घर वाह! बनवणार. हं, हं, मोठं होऊन हं. कलेक्टर होणार." सो आय थिंक द फॅक्ट दॅट दे आर एबल टू envision a life like this while living in such a reality is very inspiring. पण ह्याच्यामध्ये कुठेही नकारात्मकता मला दिसली नाही. कुठेही निगेटिव्हिटी मला दिसली नाही, की अरे हे तर सरकारचं काम आहे. सरकार इथे करत नाहीये किंवा तशा पद्धतीचा मला सूर दिसला नाही कुठे. तुला एक लक्षात आलं, की हे मला करायचंय, मी हे ठरवलंय, आता मी हे करणार. पण तरीसुद्धा कुठेतरी हे मनात येतच असेल, सरकारची म्हणून जी काही जबाबदारी आहे, ती जर ते पार पाडत नसतील, तर काय करायला पाहिजे? Of किंवा course. तसं तुला भीती वाटली, की अरे आपण हे करतोय, याला उद्या कुठेतरी विरोध होईल, कारण हं. बांधकाम करायचं तर परवानगी पाहिजे. विरोध तर झालाच. विरोध तर होतोच. प्रत्येक ठिकाणी काही ना काही हं. आपल्याला जर आपण काहीतरी वेडेपणा करतो ना, तर म्हणजे वेडा बोलणारे खूप लोकं असतात आणि तुम्हाला त्या सिस्टममधून बाहेर पाडणारे पण भरपूर लोकं असतात. हं, पण माझं डोकं त्या लोकांवर होतं, ज्यांना माहिती होतं, की आम्ही जे करतोय ते चांगल्या इंटेन्शननी करतोय. हं. डोक्यात होतं स्टार्टिंगला, की हे आम्ही गव्हर्नमेंटचं काम करतोय का? पण नंतर विचार केला, जे आत शिकायला बसले त्यांना माहीत नाही, कोण काम करतंय. त्यांना फक्त ते काम केलेलं पाहिजे, त्या मुलांना, त्या शिक्षकांना. बरोबर, बरोबर. माझा तोच इंटेन्शन होता, की जर मी विचार केला त्या मुलांच्या दृष्टिकोनाने, की मला काय हवंय, तर मला काही फरक पडत नाही, की गव्हर्नमेंट देते, की कोणी एक माणूस येऊन, कोणी ट्रस्टी येऊन, कोणी डोनर हं, येऊन ते हं, करून हं, जातो. मला हं. ते झालेलं पाहिजे. करेक्ट. मी तो एकदम सिंपल माइंडसेट घेऊन कामाला लागलो. आणि मला असं माहिती आहे, की ते सिम्प्लिसिटीमध्येच सिम्प्लिसिटीकडे वळवून अवघड गोष्टी करणं इज द रिअल मिशन. तर तेच आम्ही फॉलो केला पाथ. त्या व्यतिरिक्त
झाला विरोध झाला त्या काय प्रकारे आम्हाला लोकांशी भेटायला पण भेटलं. राजकारणातल्या लोकांशी, काय मंत्र्यांशी भेटायला भेटलं. त्या व्यतिरिक्त भरपूर पर्स्पेक्टिव्हज ऐकले. हम्म, मला कोणत्याही ठिकाणी असा रेझिस्टन्स तर वाटला नाही. कारण सगळ्यांना माहिती आहे आम्ही जे हम्म, करतोय ते हम्म. चांगल्या इंटेन्शननी करतोय बरोबर. आणि आम्ही कुठेही कुणाचं नाव खराब केलं नाहीये. पण लोकसहभाग ही मेंटॅलिटी इन्कल्केट करणं हे मला हम्म, खूप हम्म, इम्पॉर्टंट हम्म, वाटलं. बरोबर. कारण जर आपण वेट केलं की फक्त आपण टॅक्स भरून जग बदलू शकतो, तर ते इनफ नाहीये. करेक्ट, करेक्ट, है करेक्ट. ना? मग तो बिहेवियर इन्कल्केट करून त्याला नॉर्मलाइज करून, की आपण आउट ऑफ द वे जाऊन करायची काही गोष्ट नाहीये. जर ही गोष्ट तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये किंवा तुमच्या लाईफ म्हणजे नॉर्मल लाईफस्टाईलमध्ये इन्कल्केट केली, की मला सॅटर्डेला किंवा संडेला एका स्कूलमध्ये जायचंय, शिकवायला जायचंय किंवा या माणसाला हेल्प करायची आहे. हम्म, हम्म, तर दॅट इज गुड फॉर यू ओन्ली. करेक्ट, तर मी करेक्ट. ते नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करतो. बाकी मी राजकारण वगैरे या गोष्टीमध्ये जास्त पडत नाही. जिकडून बरोबर. आम्हाला सपोर्ट येतो, वी आर हॅपी टू कोलॅबोरेट. करेक्ट. बट जर जेव्हा तुमच्याकडे एवढी स्ट्रॉंग कम्युनिटी असते, एवढी सकारात्मक माणसं तुमच्या हम्म, मागे उभी हम्म, असतात, हम्म, मग मला माहित नाही, मला वाटत नाही काही प्रॉब्लेम होईल. करेक्ट, करेक्ट. पण पण हां, परमिशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही आता 2 शाळा बांधतोय. हम्म, हम्म, तर हम्म. त्यांच्या परमिशन कशातरी भेटल्यात आम्हाला. पण काम चालू झालंय ते इम्पॉर्टंट आहे. एक हम्म, काम खरंच आहे. संपलंय. एक शाळा आता 4 दिवसांनी आम्ही हम्म. ओपनिंग करतोय. तर कदाचित ते उद्या श्रेय घ्यायला येतील, पण महत्वाचं हे आहे जसं तू म्हणालास तसं की ते उभं राहणं, ती येस, इमारत तिथे दॅट्स इट. उभं राहणं ती गरजेचं मला आहे. काही फरक पडत नाही जर त्या शाळेनी माझा तिकडे बोर्ड लावला की नाही. मला बरोबर, काही फरक पडत नाही. बरोबर, ज्या बरोबर. लोकांनी केलंय आम्ही त्यांचा लावू, पण करेक्ट. माझा उल्लेख नका करू, मला चालेल. खरंच आहे, खरंच आहे. माझं अटॅचमेंट माझ्या कामाशी आहे, माझ्या नावाशी नाहीये. बरोबर, सो बरोबर. तसं आहे. सिद्धेश, तू कम्युनिटीबद्दल सांगितलंस, ही कम्युनिटी आज तयार झाली आहे. पण जेव्हा तू नवीन होतास सोशल मीडियासाठी, तेव्हा तू ऑलरेडी तुझं MBA झालेलं होतं, तू स्टार्टअप सुरू केलेला होतास, तू परदेशी जाऊ शकला असतास. कशाला या सगळ्या भानगडीत तू पडलास? काय गरज होती तुला? आय काय थिंक तो ते स्वदेश मूव्हमेंट कॉलिंग भरपूर वेळा झालं माझ्या लाईफमध्ये, हं, की हं, मी हं. म्हणजे जे प्रॉब्लेम्स मी माझ्या लाईफमध्ये बघितले, आय थिंक ते प्रॉब्लेम्स कुणाच्या वाट्याशी येऊ नये, एक अशी एम्पॅथी हं, होती हं, मनामध्ये. हं, हं. त्यामुळे ते मला रूटेडनेस वाटलं आणि मला खूप बरोबर. मजा येते. मला या प्रोसेसमध्ये खूप मजा हं, येते. हं, मला उद्या कोणी म्हटलं, की या गावी जायचं, मी जातो. कारण मला हं. आवडतं. मला माहिती आहे, की तिकडे जाऊन मला पाहुणचार चांगला भेटणार. मला माहिती आहे, की तिकडे जाऊन एक ना एक चांगलं कनेक्शन भेटणार. करेक्ट, मला करेक्ट. माहिती आहे, की मी अशी काही-काही माणसं डिस्कव्हर करणार, जे मला मला जगण्याचं एक नवीन रूप सांगतील. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल एक वाबळे काका म्हणून आम्हाला भेटले काही दिवसांआधी. ते फार्मर आहेत. हं. आणि मला माहीत पडलं, की ते ChatGPT यूज करतात फार्मिंगसाठी. आता ही किती मोठी गोष्ट आहे. आम्हाला असं वाटतं, की ChatGPT फक्त मी यूज करतो, मी खूप कूल माणूस आहे. हं. की मला एजंटिंग येतं, मी खूप कूल माणूस आहे. पण इट्स नॉट अबाउट तुम्हाला किती गोष्टी माहिती आहेत. इट्स अबाउट तुम्ही ज्ञानाचं कोणत्या पद्धतीने युटिलायझेशन करतात तुमच्या लाईफमध्ये बरोबर, इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर, बरोबर. मग मला या माणसांकडून, या लोकांकडून खूप कळतं आणि मला असं वाटतं, आपल्या गावामध्ये भरपूर काय शिकायला आणि भरपूर गॅप्स आहेत आणि भरपूर असे लूप होल्स आहेत. हं. जे आपण सॉल्व्ह केले, तर आपण पण त्या एंटरप्रेन्योरियल स्पिरिटनी काहीतरी करू शकतो. बरोबर. पण ही आयडिया तुला कशी आली, की आपण सोशल मीडियाचा इतका प्रभावी चांगला वापर करूयात, चांगले व्हिडिओज आपण तयार करूयात, चांगले रील्स करूयात आणि त्यायोगे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात किंवा काय देयर इज लोकांच्या नो अदर समस्या आहेत त्या आपण लोकांपर्यंत देयर इज नो पोहोचवूयात? अदर वे. हं. सोशल मीडियाशिवाय तुम्ही काहीच वापरू शकत नाही. मला असं वाटतं जेव्हापासून आम्ही व्हिडिओज बनायला चालू केलं ना, आम्ही एक बटरफ्लाय इफेक्ट आम्ही बघितला. हं, हं, हं. बोलता ना एक किओस थिअरी विच सेज की एक पत्ता हलला तर पूर्ण युनिव्हर्स चेंज होऊ शकते. हं. एका पत्ता बरोबर. हलला त्यामुळे हं. एक बटरफ्लायचं हं, असतं ना हं, फडफडणं. हं, हं. आम्ही एक व्हिडिओ बनवला. नंतर आम्हाला कळलं की यार 4-5 टीचर्स बनवायला लागले. हं. 30 दिवस झाले जेव्हा, तेव्हा लिटरली आमच्याकडे हजारो पोस्ट्स होते. मी जर आता तुम्ही माझ्या टॅग पोस्टमध्ये गेला, तिकडे फक्त शाळांचेच तुम्हाला दिसतील फोटोज खरंय, आणि व्हिडिओज. खरंय, खरंय. लोकं आपण पुढाकार घेतायत, व्हिडिओज बनवतात, आमच्या शाळेमध्ये काय चांगलं आहे ते सांगतायत. जर आपल्या शाळेमध्ये एक गोष्ट नाहीये, तर ती मिळवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आपण बाहेर एक मागणी टाकली पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. बरोबर. मग आय थिंक लोकं पुढाकार घेत आहेत आणि दॅट इज द रिअल विन. मला असं वाटतं इट्स नॉट अबाउट गिव्हिंग मनी टू समवन. हं. इट्स अबाउट त्यांच्याकडे ते वेपन आहे की नाही, बरोबर, बरोबर. ते लक्षात घेतलं. नाही, पण तुझी सुरुवात जी आहे सोशल मीडियावरची ती ती एंटरटेनमेंट किंवा एंटरटेनिंग पोस्टवरून झाली होती. त्याच्यावरून तू ह्याच्यावर शिफ्ट कसा झालास? तो ट्रिगर पॉइंट काय होता? तो ट्रिगर पॉइंट होता आय थिंक माय कनेक्शन विथ माय मॉम
अँड माय कनेक्शन विथ माय पास्ट. ओके. मी आहे ना खूप काही गोष्टी आता खोट्या तुम्हाला सांगू शकतो. पण मला ते जमत नाही किंवा मी जास्त ओव्हर एक्झॅजरेट पण नाही करणार. आम्ही एवढ्याशा घरी राहायचो. इकडे आम्ही 20 लोक राहायचो आणि आमच्या इकडे म्हणजे लिटरली शेजारी शेजारी असं नव्हतं, असं लागून एवढा गॅप असायचा फक्त 2 घरांच्या मध्ये. आणि म्हणजे आम्ही काय चाळ होती का काय, म्हणजे पहिला स्लम्स होते, मग चाळ. मग चाळ होती. मग हे आमचं तसंच मुंबईत evolve कुठे झालं. होतं? आणि मुंबई लोअर परेल, लोअर परेल. जिकडे आता इंडिया बुल्सची बिल्डिंग आहे ना, तिकडे आधी जी झोपडपट्टी होती तिकडे अच्छा. आम्ही राहिला होतो. बर. आणि आम्ही ते इव्हॉल्युशन बघितलंय लाईफचं, हम्म. की आम्ही कुठून आलो, आता काय करतोय, आणि आमच्या अवतीभोवती काय काय लोक होती, कोणती खरं. कोणती माणसं होती, हे सगळं आम्ही बघितलंय. पण माझं जे ऑब्झर्वेशनल स्किल होतं ते थोडं चांगलं होतं. आय वॉज नॉट अ गुड स्टुडंट, पण मी ऑब्झर्व खूप चांगल्या करायचं गोष्टी. मग मी ऑब्झर्व केलं की माझ्या अवतीभोवती अशी भरपूर लोक आहेत जे शाळेत जात नाहीत. माझ्या अवतीभोवती किती मुलं आहेत ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहेत. माझ्या अवतीभोवती किती मुलं आहेत जे म्हणजे 7वी मध्ये असताना पण त्यांना बेसिक इंग्लिश येत नाही किंवा बेसिक मराठी वाचायला येत नाही, लिहायला येत नाही. This is the reality. We have 50 lakh schools in India, 1 crore teachers, 25 crore students, 25 crore plus students. त्यातले जवळजवळ 70% schools are government schools. Given that number, 50% कमी मुलं त्या शाळांमध्ये आहेत. मेजॉरिटी गव्हर्नमेंट स्कूल आहेत, पण मायनॉरिटी मुलं तिकडे जात आहेत. मग ही रियालिटी पण मी समजली. मग माझं वाचन वाढलं, माझी डेप्थ ऑफ दॅट अंडरस्टँडिंग, डेप्थ ऑफ दॅट लेक्सिकॉन थोडं वाढलं. मग जेवढं जेवढं मी त्या वाचनामध्ये आणि लिटरेचरमध्ये घुसत गेलो तेवढी माझी क्युरिओसिटी वाढली. सो आय फील माय कनेक्शन विथ माय मॉम, हाऊ द काइंड ऑफ एम्पथी शी हॅज. तिच्याकडे जी पॉवर आहे की गोष्टी खराब आहेत सगळ्या, पण आपण एम्पथीकडे लक्ष द्यायचं, आपण सरळ राहायचं, आपण लोकांशी चांगलं वागायचं, आपण लोकांना जेवण बनवून द्यायचं, कामाला जायचं, परत द्यायचं. आपला नवरा आपल्याला प्रेम देतोय की नाही, आपली फॅमिली आपल्याला रिस्पेक्ट करतायत की नाही, आपले शेजारी आपल्याबद्दल काय बोलतायत, काय फरक पडत नाही. आपण आपलं काम करायचं, आपण काइंड राहायचं. मग ती काइंडनेस, ती सॉफ्टनेस, तो कामनेस थोडा माझ्यामध्ये आहे. मग आय थिंक आय युज्ड इट इन दिस वर्क. त्यामुळे माझं कधी एक्झॉशन होत नाही. माझं एक्झॉशन दुसऱ्या कारणांमुळे होईल, पण या कारणांमुळे कधी होणार नाही. की थोडं प्रोफेशनल काय झालं किंवा टीम बरोबर काय झालं तर ते, पण या कामामध्ये माझं एक्झॉशन होणार नाही. सो मी हे नोटीस केलं आणि खूप लोक मला असे म्हणले, मोठे मोठे ऑन्टरप्रिनर्स म्हणले की तू 2 वर्षांनी एक्झॉस्ट होणार, कारण बर्नआउट रेट ऑफ सोशल ऑन्टरप्रिनर्स इज नियरली 90% बर्नआउट होतात. पण द काइंड ऑफ एनर्जी आय हॅव राईट नाव ही अशा लेवलला आहे की मी जर आज 0 पासून पण चालू केलं ना, मी एकदम 100% कॉन्फिडन्सनी करेन. सो दिस कॉन्फिडन्स इज माय ऍसेट, नॉट द फॉलोअर्स. पण मग तुझ्यासाठी आता आदर्श कोण कोण लोक आहेत? म्हणजे नॅस डेली कदाचित एक असेल. क्रिएटर्स मध्ये खूप कमी आहेत, बट बिग फॅन ऑफ कृष्णमूर्ती सर, बिग फॅन ऑफ रतन टाटा सर, बिग फॅन ऑफ देर आर सो मेनी पीपल हु आर डुईंग थिंग्स इन देअर ओन वेज. असं बिनेश देसाई एक माणूस आहे जो रिसायकलिंग मध्ये खूप भारी करतोय काम. जर क्रिएटर्स बद्दल बोलायला गेलं तर आता माझा दृष्टिकोन क्रिएटर्स बद्दल तेवढा पॉझिटिव्ह नाहीये. मला असं वाटतं की मी माझ्या झोन मध्ये आहे आणि मला दुसऱ्यांच्या बबल मध्ये जास्त इन्स्पिरेशन भेटत नाही. यू आर नॉट क्रिएटिंग, यू आर बिल्डिंग समथिंग. आय एम बिल्डिंग समथिंग ऑफ माय ओन. मग मला काही हेट पण नाहीये, मी इनडिफरंट आहे त्या गोष्टी. माझा आदर्श मॉडेल कोणी नाहीये, एक आदर्श पर्स्पेक्टिव्ह मी घेतो आणि ते मी अप्लाय करतो. तुला पुढे जायला मदत करत. लाईक फॉर एक्झाम्पल कृष्णमूर्ती सर ही फॉलोज द मेंटॅलिटी की त्यांना डोनेशन्स नाही घ्यायचे. मग मी माझ्या लाईफमध्ये कधी ना कधी ते अप्लाय करणार आहे की मी एका पॉइंट नंतर डोनेशन्स वगैरे सगळं बंद करून टाकणार आहे. एका पॉइंट नंतर मला सगळं स्वावलंबी बनवायचं आहे. मला माझ्यासारखे 100 सिद्धेश बनवायचे जे माझ्यापेक्षा जास्त स्मार्ट आहेत, जे माझ्यापेक्षा चांगल्या शाळा बनवू शकतात, जे माझ्यापेक्षा चांगलं गुरुकुल्स बनवू शकतात. पण तर शाळांच्या अवस्थांबद्दल तू सगळे रील्स बनवलेस आणि आता त्याच्याबद्दल तू काम करतोयस. पण जो भाषेचा मुद्दा आहे, मराठी भाषेचा मुद्दा, त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? म्हणजे मराठी शाळांची परिस्थिती, आणि ती फक्त ग्रामीण भागातली नाही, ती शहरातली सुद्धा जी आहे ती आता कठीण होत चाललंय. म्हणजे त्या शाळा बंद होत आहेत, महापालिकेच्या शाळा सुद्धा बंद होत आहेत. तर तिथे काही
काय करायला पाहिजे असं तुला वाटतंय? कारण तू इतक्या शाळा फिरलायस, इतक्या मुलांशी बोललायस, शिक्षकांशी बोललायस तर. कसं आहे ना, आपण छाती ठोकून सांगतो की मराठी भाषा लय भारी आहे. तेवढ्याच ताकदीने जर तुम्ही छाती ठोकून सांगितलं की आमची मराठी शाळा लय भारी आहे, मग चेंज होईल. फक्त मराठी भाषावर भर देऊन चालत नाही. बरोबर. तुम्ही ज्या प्रकारे त्या भाषेचं आय हॅव टू से दिस प्रमोशन करा, करेक्ट. मगच ते बाहेर येईल. बरोबर. आपण जेव्हा बाहेर पडतो आपल्याला मोठे मोठे बोर्ड दिसतात, हे सगळे इंटरनॅशनल स्कूलचे असतात, कॉन्व्हेंट स्कूल्सचे असतात. कुठे बघितलं मराठी शाळेचं बोर्ड? आमची मराठी शाळा लय भारी, आमच्याकडे हे अम्युनिटीज आहेत. बरोबर. जबाबदार आपण आहे. मग जर तुम्ही तेच मॉडर्नाइज केलं नाही, जर तुम्ही तेच कल्चर तुम्ही बोलतात ना कूल बनवलं नाही, सो हाऊ डू यू एक्सपेक्ट की जो समोरचा माणूस आहे त्यांनी मराठीमध्ये बोललंच पाहिजे, की मराठी भाषा वाढलीच पाहिजे. आय थिंक मला वाटतं आपण सगळे जबाबदार आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. मग आपणच जर कंप्लेन करायला लागलो तर तो मॅन मेड प्रॉब्लेम मॅन मेड सोल्युशननीच होऊ शकतो. होऊ शकतो. बरोबर. आणि सोल्युशन हेच आहे की बाहेर पडा. सोशल मीडियावर येत आहे तर मराठीमध्ये कॉन्टेंट बनवा. तुम्ही मराठी बोलतात, मराठीमध्ये कॉन्टेंट बनवा. कारण आता इंस्टाग्राम पण सपोर्ट करतं ना तुम्हाला, इंस्टाग्राम पण ट्रान्सलेट करतंय. मग जर इंस्टाग्राम ट्रान्सलेट करतंय तुमच्यासाठी, मग तुम्ही तुमच्या लँग्वेजला भर द्या. बरोबर. मग तुम्ही कुठल्या पण लँग्वेजमध्ये बोला. तुमची रील स्पॅनिश मध्ये पण दिसतेय, स्पॅनिशमध्ये पोर्तुगीज. दिसतंय. मी माझी मराठीमध्ये बोलतोय, तिकडे स्पॅनिशमध्ये, कन्नडामध्ये हो, ट्रान्सलेशन हो, होत आहे. हो. आणि रॅन्डमली हो. तुम्हाला कधी कधी ट्रान्सलेशन असं शिफ्ट करायची पण गरज नाहीये. आपोआप तुम्ही जिकडे आहात लोकेशन बेस्ड टार्गेटिंग होते. लिपसिंग पण होतं. लिपसिंग पण होतं. बघ म्हणजे. पण मला ह्याच्यामध्ये एक गंमत अशी विचारायची की तू इतक्या मुलांना बघितलंस तिथे, बऱ्याचदा असं वाटतं की अरे ह्यांच्याकडे ना सोयी नाहीये, सुविधा नाहीत, बिचारी मुलं वगैरे. पण जेव्हा त्यांना सोयी मिळतात तेव्हा जो त्यांच्यातला बदल आहे खतरनाक. तो तू कसा बघितलास तिकडे? म्हणजे मला कम्प्युटर लॅबचं मी रील बघितलं तेव्हा मला असं वाटलं की टॅलेंट आहे बस. ती एक EER कुठली मशीन असते, कुठली तरी मशीन कसली मशीन असते म्हणजे? बेसिकली तुमचे न्यूरॉन्स ट्रॅक करते. ओके. हा. आय विश आपण आहे ना 2 स्टुडंट्सला इकडे बसवलं. इकडे एक इंटरनॅशनल स्कूलचा मुलगा बसलाय, इकडे गव्हर्नमेंट मराठी शाळेतला मुलगा बसलाय. आणि त्यांच्या डोक्यांना ती FMRI. येस. तुम्ही जेव्हा त्याला बसवा आणि त्यांच्या समोर आहे ना एक स्मार्ट बोर्ड ठेवा. स्मार्ट बोर्ड एकदम भारी चकचकीत. आणि तुम्हाला फरक त्या मशीन मध्ये दिसेल की या मुलाच्या मराठी शाळेतल्या मुलाच्या डोक्यामध्ये जे सायनॅप्सेस आहेत आणि न्यूरॉन्स आहेत याच्यापेक्षा 10x 100x जास्त स्पीडने फायर होत आहेत. अच्छा. तुम्हाला एकदम खतरनाक. तू जरा सोपं उदाहरण करून सांग. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ज्या एका शाळेमध्ये गेलेलो, वारे गुरुजींच्या शाळेमध्ये, ZP जालिंदर नगर, तिकडे बेसिकली एक इंडस्ट्री 4.0 लॅब बनवली आहे. त्या लॅबमध्ये सगळं आहे. म्हणजे तुम्ही रोबोटिक्स पासून AI पर्यंत सगळं शिकू शकता. ओके. मी तिकडे गेलो ना, तिकडे 2री-तिसरीतली मुलं ब्लेंडर शिकतायत. म्हणजे तू कोणी शिकवलं तुला? ते बोललं सरांनी सांगितलं, मी शिकवलं. आणि मी मागे बाजूच्या स्टुडंटला शिकवलं. म्हणजे ते सब्जेक्ट फ्रेंड म्हणून त्यांची एक हे असते. ओके. की जर मी या स्किलमध्ये बेस्ट आहे तर तू टीचरकडे जाऊ नको, मी तुला शिकवतो. अच्छा. इंटरेस्टिंग. मग मी नोटीस केलं, हा जो 3रीतला मुलगा आहे हा 1लीतल्या 2रीतल्या मुलाला शिकवत होता. ओके. आणि ज्या क्युरिओसिटीने हा मुलगा प्रश्न विचारत होता ना, आणि ज्या प्रकारे त्याचे डोळे बघत होते त्या स्क्रीनकडे, आय एम लाईक दिस इज व्हॉट वी नीड. हे पाहिजे आपल्याकडे, ही क्युरिओसिटी पाहिजे. कारण मे बी त्याचं डोकं एका ऍपल मधल्या टॉप AI इंजिनियर पेक्षा जास्त स्पीडनी चालतंय त्या मुवमेंटला. आणि तो मुवमेंट त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. क्या बात आहे. मग मी ते बघितलं त्या मुलांमध्ये. अशी भरपूर मुलं आहेत. त्यामुळे मला असं वाटतं ना, ज्या प्रकारे युटिलायझेशन त्या गावातली मुलं करू शकतात ना, ते युटिलायझेशन आपण कोणी नाही करू शकत. अर्बन किड्स, नो किड्स कॅन डू इट. असे एक्सेप्शन्स असतील. पण मी ते चेंज बघितलंय जेव्हा 100 गावातल्या मुलांकडे एक ChatGPT येतो किंवा एक AIचा कुठला टूल येतो, ज्या प्रकारे त्यांचे डोळे चमकतात, ज्या प्रकारे ते प्रश्न विचारतात, ज्या प्रकारे ते टच करतात, फील करतात त्या गोष्टीला. अशा भरपूर शाळा आहेत ज्यामध्ये 7वीतल्या मुलांनी माऊसला हात नाही लावलाय कधी. माऊसला, कीबोर्डला.
मी त्याला सांगतोय हा माऊस आहे, हा कीबोर्ड आहे. त्यांनी माऊसला हात लावला आणि ते कर्सर हललं आणि तो उड्या मारायला लागला. आणि आपण या सिच्युएशनला आहे लाईफमध्ये, की आपल्याला जेवढं आहे तेवढं कमी आहे. आपल्याकडे नवीन 3,00,000चा कॅमेरा आला तरी ठीक आहे, 1 मिनिटामध्ये आपली खुशी खतम. त्याला त्या त्यांच्याकडे एका तो एक माऊसमुळे माऊसचा त्याला कर्सर किती महत्वाचा आहे. हम्म. आणि दिस इज रेकॉर्डेड. हा त्या लास्ट व्हिडिओमध्ये डे 30च्या व्हिडिओमध्ये आहे. ती एक आश्रमशाळा आहे पुण्यातली, थेऊरमधली. आणि खरं तर सगळ्या शाळांमध्ये आता कम्प्युटर लॅब असणं गरजेचं आहे. तशी आपल्याकडे म्हणजे धोरण आहे आपल्याकडे तसं, पण त्यांना ते माहितीच नव्हतं. कम्प्युटर Exactly. लॅब्स येतील, हम्म. पण ते शिकवणारं आणि त्याचं नॉलेज असणारं टीचर पाहिजे. बरोबर. नाहीतर त्याचं ते पडून राहतं ते. हम्म. त्यामुळे मी आता सहीकडे जाऊन टीचर्स ट्रेनिंगवर भर देतो. हम्म. आता नेक्स्ट मंथच आम्ही 2 प्रोग्राम्स करतोय हम्म. टीचर्स ट्रेनिंगवर जळगावमध्ये. ओके. म्हणजे 2 दिवस आपले सगळे शिक्षक येणार. हम्म. तुमची 2 दिवस एकदम म्हणजे जबरदस्त तुमची ट्रेनिंग होणार. म्हणजे थोडं फिजिकल ट्रॅकिंग पण झालं पाहिजे. मग आमचे मंथली विजिट्स असतात या शाळेंमध्ये टू बरोबर. ट्रॅक एव्हरीथिंग. ते पण अनअनाउन्स्ड, सांगून जात नाही आम्ही. अच्छा. हा, अनअनाउन्स विजिट्स करणं इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक शाळेमध्ये आम्ही एक कॅमेरा लावलाय, हा. अरे वा. जेणेकरून आमचं फिजिकल ट्रॅक त्या प्रकारे होतं. बरोबर. त्या व्यतिरिक्त आम्ही शीट्स बनवले ज्यामध्ये सगळे अटेंडन्स, त्या व्यतिरिक्त काय काय गोष्टी चांगल्या होत आहेत, हम्म. त्या हम्म. एका बोर्डमुळे काय काय क्युरिओसिटी वाढले, पार्टिसिपेशन किती वाढले, ते पण आम्ही ट्रॅक करतो. म्हणजे नुसतं सेवा पुरवली, सोयी पुरवल्या एवढ्यावर नाही, तर पुढे जाऊन त्याचा ट्रॅक पण ठेवणार तुम्ही. मजा आली पाहिजे, असं वाटलं पाहिजे की मजा तू एक ऑन्टरप्रिनर आहे. मला असं दिसतं की तुझ्या ऑफिसमध्ये तू बसलायस आणि सगळे असे मॉनिटर लागले, "अरे, जळगावच्या शाळेत काय चाललंय आणि औरंगाबाद." नॉट येट, बट आय होप दॅट हॅपन, बट इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. पण ह्याच्यासाठी तुला CSR ची काय मदत झाली? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड ज्याला आपण म्हणतो, मोठमोठ्या कंपन्या आहेत, तू त्यांच्याकडे पण गेला होतास, तिथे पण तू काही म्हणजे काही प्रपोज केलं होतंस? मला या मिशनच्या आधी काही घंटा माहित नव्हतं CSR काय. मी तुम्हाला सरळ सांगतो. फक्त स्पेलिंग माहिती होती, फुल फॉर्म माहिती होता, त्या व्यतिरिक्त काही एवढं Okay. माहित नव्हतं. मला माहिती आहे व्हॉट इट इज, हम्म. पण ते CSR मॅन्डेट्स काय असतात, त्यानंतर ॲलोकेशन काय असतं, मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन काय असतं, हम्म. सर्टिफिकेशन काय काय लागतं, ते सगळं मला एवढं डेप्थमध्ये माहिती नव्हतं. माहिती नव्हतं. हम्म. 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 मग थँक्स टू दिस मिशन त्यामुळे एवढे CSR प्रोजेक्ट्स आमच्याकडे पेंडिंग आहेत की हो. आम्हाला सिलेक्ट करायला लागतंय कुठलं करायचंय. क्या बात आहे, क्या बात आहे. बट म्हणजे लोकांना करायचंय, पण हा. त्यांना एक माणूस असा पाहिजे किंवा दिशा देणारी कोणतरी एक मिशन दाखवणारा Yes. माणूस पाहिजे. अजून एक गोष्ट काय माहितीये काय, आपण या गोष्टीमध्ये पण हरलोय. भरपूर NGOs, भरपूर CSR प्रोजेक्ट्स, कंपनीज, कॉर्पोरेट्स. हम्म. आम्ही कम्युनिकेशन मध्ये हरलो. हा. आपण इंटरनली सगळं दाखवतो लोकांना, हम्म. इंटरनल रिपोर्ट्स, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला सगळं दाखवतो, पण जेव्हा ज्या लोकांना ते माहित पडलं पाहिजे आपण त्यांना सांगत बरोबर. नाहीये. नुसती एक वेबसाईट बनवली, त्याच्यावर फोटो टाकले, व्हिडिओ टाकले की झालं, असंच कोणाला वाटतं माहितीये लोकांना. ते काय, कोण शोधणार आहे. हम्म. मग आय थिंक ते एक लोकांना पहिल्यांदा दिसलं की यार असं कोणतरी आहे हम्म. ज्याच्या थ्रू मी माझं काम करून पण घेऊ शकतो आणि दाखवू पण शकतो. Correct. सो आय थिंक दॅट इज वाय द ट्रस्ट इज बिल्डिंग. हम्म. आणि काय काय CSR प्रोजेक्ट आम्ही करतोय, हम्म. त्यातला एक प्रोजेक्ट चालू होता, त्यातले ते म्हणतात ते काम झालं, अरे यार पण तुम्ही व्हिडिओ नाही बनवला, नाव देअर सॅड. हात करणार बाबा, टेन्शन घेऊ नका, सगळं करणार. पण आहे थोडी मेंटॅलिटी शिफ्ट होते. हा, अँड हा. इट्स फॉर गुड, बिकॉज काइंडनेस नॉर्मलाइज झाली पाहिजे. हम्म. काइंडनेसला गॉडली लेवलला नाही ठेवलं पाहिजे. बरोबर, बरोबर. एनिथिंग दॅट इज रेअर बिकम्स गॉडली, हम्म. मला असं वाटतं. हम्म. एनिथिंग दॅट इज हिडन बिकम्स गॉडली. मग मला असं वाटतं ते नाही झालं पाहिजे. हम्म. काइंडनेस ऍक्सेसिबल झाली पाहिजे. करेक्ट. की मला जर माझ्या डोक्यात आलं की मला माझ्या बर्थडेला जाऊन कुठल्या तरी ओल्ड एज होम मध्ये जायचं आहे, मी ChatGPTला विचारण्यापेक्षा मी सोशल मीडियावर मी एका या माणसाला फॉलो करतो किंवा या पेजला फॉलो करतोय, जेने एक लाईक बुक माय शो ऑफ NGOs बनवलंय, हम्म. ज्यामुळे जाऊन मी बघू शकतो की मला या संडेला कुठे जायचंय. सो आय एम ऑल्सो ऑन ट्रॅक ऑफ बिल्डिंग दॅट, की मला एक अशी युनिव्हर्स ऑफ काइंडनेस बनवायची आहे. क्या बात आहे. आय एम कॉलिंग इट इम्पॅक्ट वर्स. इम्पॅक्ट वर्स. वा. चांगलंय, मग असं चांगलंय. काहीतरी बनवायचंय मला. आय एम ऑन दॅट बरं. ट्रॅक. बरं, हे 3 कोटी रुपये तुझे जमवलेस, त्याच्यामध्ये लोकसहभाग अर्थात होता. कुठल्या लोकांनी म्हणजे किती प्रकारच्या लोकांनी मदत केली असेल, हे आता तुमच्याकडे सगळा डेटा आलेला असेल. पण ह्याच्यात काही सेलिब्रिटी होते का? याच्यामध्ये काही उद्योगपती होते का? किंवा काही लोकांनी तुला प्रत्यक्ष भेटून, फोन करून सांगितलं, की आम्हाला पण ह्याच्यामध्ये यायचंय, मदत करायची आहे. कदाचित नावं तुला सांगावीशी वाटणार नाहीत, पण एक नाही, नाही, मी अनुभव बिनधास्त म्हणून. सांगतो, मी नाही हां, घाबरत. बरं सांग. भरपूर लोकांनी केलं. हां. भरपूर अनट्रेस्ड आहे.
कारण काय काय लोकांनी अनॉनिमस पण ठेवलेत. ओके. पीपल लाईक मनोज बाजपेयी, त्यानंतर याआधी ऑरी, निखिल कामत, बिअर बायसेप्स, भरपूर लोकांनी, मराठी ऍक्टर्स भरपूर Okay. लोकांनी केलं. महेश मांजरेकर सर ऑल्सो अप्रिशिएटेड आवर वर्क. आय थिंक माझ्या डोक्यात नावं येत नाहीत, पण भरपूर लोकांनी अप्रिशिएट केलं. म्हणजे मला विचारण्याचा खूप उद्देश हा आहे की एक असं काम तू उभं केल्यानंतर लोक चारी बाजूनी येऊ शकतात, हे येऊ पण तुला शकतात. दिसलं. मला Basic- थोडा आहे ना कंप्लेन मी या क्रिएटर्स कडून करतो. थोडे Okay. व्हेरी बिग कंप्लेन हम्म. की यार तुम्ही थोडा पुढाकार दाखवला पाहिजे होता. तुमच्याकडे एवढी चांगली पॉवर आहे इन्फ्लुएन्स करायची, तुम्ही नाही केलं ते. खूप चांगली अपॉर्च्युनिटी होती या क्रिएटर्स कडे. खरंय. तिकडे मला थोडं हे वाटलं, वाईट नाही वाटलं, पण मला जरा अनफेअर वाटलं फॉर द ऑडियन्स, की तुम्ही ज्या लोकांना फॉलो करतायत, आर दे टॉकिंग द वॉकिंग द टॉक? पण ते जोक्स करतायत, ते मनोरंजन करतायत, करा. ते कोलॅब Amazing, करतायत amazing वगैरे, करा. काय ब्रँड्स काय काय लोक बरोबर. जे करतात, जसं फोकस्ड इंडियन, हो. त्यांनी पण केलं, डोनेट केलं, तर करतात. पण किती मोठा चंक आहे क्रिएटर्सचा. बरोबर बरोबर. ते एकत्र येऊन किती मोठा शिफ्ट आणू शकतात. खरंच आहे. अरे गॉड डॅम, दे कॅन स्टार्ट अ पॉलिटिकल पार्टी टुगेदर. एवढी कम्युनिटी आहे त्यांची मोठी आणि एवढे फॉलोअर्स तुमच्याकडे आहेत. लिटरल युनियन आहे. बरोबर, युनियन आहे. खरंय. तुमचं युनियनाइज्ड मार्केट आहे. तुम्ही एकत्र येऊन देश बदलू शकता. आय एम नॉट एक्सपेक्टिंग तुम्ही करेक्ट करा, करेक्ट करेक्ट. पण तुमच्या पद्धतीने काहीतरी करा, मला असं वाटतं. पण तू सुद्धा काही ब्रँड्स बरोबर कोलॅब केलीस, तर तो अनुभव तुझा कसा होता? म्हणजे त्याच्यात पण सोशल सर्व्हिस पण आहे आणि ब्रँड कोलॅब पण आहे. मंदार सारखी माणसं असली मग काही टेन्शन नाही. माझा मॅनेजर एकदम सॉर्टेड आहे. हा. त्याला माहिती आहे मला काय पाहिजे, त्याला माहिती आहे की ब्रँड कडून काय पाहिजे, ब्रँडला आपल्याला काय द्यायचं, त्याला माहिती आहे की आपले गाईडलाईन्स, आपले बाउंड्रीज काय, त्याच्या पुढे जायचं नाही आपण. मग आम्ही असे भरपूर लाईक लोकांना पण, आपण करोडो लोकांना, म्हणजे जे करोडो आपल्याला ऑफर करत होते, आम्ही त्यांना नाही बोललोय. कारण ते बाउंड्रीज खूप इम्पॉर्टंट आहेत आमच्यासाठी. तर केला आम्ही. आता सध्याच आपण एक काहीतरी 80 दीड करोडची ऑफर होती, त्याला आम्ही नाही बोललो, कारण आम्हाला आमची बाउंड्रीज इम्पॉर्टंट आहेत. पण ब्रँड्स बरोबर काम करायला मजा आली पाहिजे, हे आम्हाला जरा. त्यांची इच्छा काय असते की त्यांना नुसता ब्रँड हायलाइट करायचा असतो किंवा बाय गॉड्स ग्रेस आय एम ब्लेस्ड हा. की आम्हाला जे ब्रँड्स भेटतात ना, ते समजून घेतात. कारण त्यांना पण वाटतं यार सिद्धेश बिचारा सगळीकडे फिरत असतो, काय ना काय काम करत असतो. तर ते आहे. पण माझी टीम खूप भारी आहे. माझी टीम एकदम सातत्याने काम करत राहत. त्यामुळे तुमची सेना जर स्ट्रॉंग असली आणि इफेक्टिव्ह असली, मग तुम्ही जिकडे तिकडे फिरू शकता. किती मोठी टीम आहे आता? जास्त मोठी नाही, आता सध्या 8च लोक आहेत. ओके. आणि माझे एनजीओचे को डिरेक्टर्स आणि आमची व्हॉलंटिअरिंगची टीम 20 व्हॉलंटिअर्स आहेत, कोर व्हॉलंटिअर्स आहेत माझे. बाकी आय फील माझे सगळे फॉलोअर्सच माझी टीम आहे. म्हणजे आय कॅन गेट वर्क डन इझिली इफ आय वॉन्ट समथिंग टू हॅपन. मला जर माहितीये की या ठिकाणी आपल्याला काहीतरी पोचवायचं आहे, कुठला ना कुठला फॉलोअर येणारच एक देवाचं रूप घेऊन. तर आहे ते एक आपलं कॅमेरादरी आपली अशी आहे. मी पण तुला फॉलो करायला लागल्यानंतर मला पण इच्छा झाली की तुझ्याशी बोलावं आणि तुला बोलावं, आणि तुला वेळ मिळाला. पण आता हा पैशांचा विषय आहे शेवटी. तू जेव्हा ब्रँड्स बरोबर टायअप करतोस, कोलॅब करतोस, तेव्हा तो एक हिशोब असतो, लिखापडी असते वगैरे. पण जेव्हा तू असे मिशनसाठी 3 कोटी रुपये जनरेट केलेस, तर तेव्हा त्याचा हिशोब ठेवायला पाहिजे. लोक प्रश्न विचारू शकतात पुढे जाऊन, हे पारदर्शक राहायला पाहिजे काम. तर ह्याच्यासाठी तू काय एक यंत्रणा तयार केली आहेस किंवा काय विचार केलायस? त्यासाठी आम्ही kindly.club बिल्ड केलं, स्वतःचा फंड रेझिंग प्लॅटफॉर्म. ओके. जेणेकरून आम्ही काय कुठे केटोवर काय केलं नाही, कुठल्या बाकीच्या फंड रेझिंग प्लॅटफॉर्मवर केलं नाही. बरोबर. कारण जर ट्रान्सपरन्सी पाहिजे तर आय थिंक माझ्या स्वतःचा एक्सटेन्शन असणं इम्पॉर्टंट आहे. मग तो प्लॅटफॉर्म आम्हीच बिल्ड केला. त्यामध्ये आम्ही पारदर्शकता ठेवण्यासाठी पूर्ण डोनर्सची लिस्ट तिकडे टाकली. मग लोकांना कळतंय की कोण किती करतंय. त्या व्यतिरिक्त माझी टीम इंडिव्हिज्युअली पण लोकांना आता कॉल करते, बसून 10 लोक बसून जवळजवळ 1000 लोकांना कॉल केलेत त्यांनी, ज्यांचे 100 रुपयाचे डोनेशन आहेत. एव्हरी पेनी मॅटर्स. मग त्यामुळे आम्ही ते ट्रॅक करण्यासाठी त्यांना पण कॉल करतोय. पण सगळा जो डेटा kindly.club आमच्या फाउंडेशनवर येतो, तो सगळा स्टोर्ड, सेफ, सिक्युअर ठेवलाय. आणि जेव्हा पण आम्हाला कोणी काय डेटा मागितला, आम्ही ऑडिट करून मोकळं होऊ शकतो. आणि आमचे ऑडिट. आणि आता ते पैसे कसे, म्हणजे आता त्याचा विनियोग होणार, तर ते सुद्धा तुम्हाला एक दाखवावं लागेल. आम्ही सगळे अपडेट्स देत राहतो आमच्या काइंडली पेजवर.
की ही शाळा जर ट्रान्सफॉर्म झाली तिकडे आम्ही काय 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 दिलं त्याची लिस्ट पूर्ण येते. किती खर्च आला किती खर्च ते पण टाकतो. त्या व्यतिरिक्त कधी कधी जे व्हिडिओज इम्पॉर्टंट असतात ते पण टाकतो. बट ऍट द सेम टाइम लोकांना हे कळलं पाहिजे की हे सगळे पैसे फक्त त्यांच्या रिक्वायरमेंट फुलफिलमेंटसाठी नाही, पण त्या व्यतिरिक्त स्केलेबिलिटीसाठी पण यूज करतोय आम्ही. बरोबर. म्हणजे आम्ही एक आता व्हॉलेंटिअरी प्रोग्राम बिल्ड करतोय ज्यामुळे आम्ही 80 टीचर्सची टीम बनवली आहे. जे लोक एक वेगळा शैक्षणिक मॉडेल क्रिएट करतील आणि आम्ही काहीतरी वेगळं शिकवू, काहीतरी वेगळं प्रोव्हाइड करूया मुलांना. त्या व्यतिरिक्त आम्ही टीचर्स ट्रेनिंग पण करतोय. मग टीचर्स ट्रेनिंग मध्ये पण झालं पाहिजे, कारण आम्हाला असं वाटतं ना, जर आम्ही आमच्या शिक्षकांना स्वावलंबी बनवलं तर माझा काय कुणाला उपयोग नाहीये. मग मी आलो नाही आलो लोकांना फरक नाही पडत. बरोबर. नारायण खत्रे सर हे झेडपी भीड मधले राजेनगर केंद्र शाळेचे हे टीचर. त्यांच्या ना अशा 4 खोल्या होत्या ज्या एकदम खराब अवस्थेमध्ये होत्या. केंद्र शाळा ही केंद्र शाळा. आणि मी जेव्हा ती शाळा बघितली शाळेला बोललो काय हालत आहे ही केंद्र शाळा. कारण प्रत्येक बाकीच्या शाळांसाठी केंद्र शाळा इज द मोटिवेशन. केंद्र शाळा एक हे असतं कथिड्रल असतं तुमच्यासाठी. खराब अवस्था आहे. आणि तेव्हा नारायण सर खूप टेन्शन मध्ये होते की यार आम्ही एवढं पत्र लिहिलं एवढं सगळं केलं पण काय होत नाहीये. आम्ही गेलो, आम्ही व्हिडिओ बनवला आणि आम्ही त्या सरांना वारे गुरुजींच्या शाळेत घेऊन गेलो दाखवायला की वारे गुरुजींनी आपल्या शाळेला स्वतःच्या दमावर स्वतःच्या विल पॉवरवर कसं चेंज केलं. मग तिकडे सरांनी पण सगळ्यांना तेच सांगितलं की तुम्ही सिद्धेश्वर अवलंबून राहू नका, तुम्ही स्वतःचं फेट स्वतः बनवू शकता. मग त्या मीटिंग मध्ये सर त्यांची एकदम खचकली. नारायण सरांची एनर्जी खतरनाक झाली. कालच त्यांचा मेसेज आला, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3. या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा गटात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजेगाव या आपल्या शाळेस माजलगाव तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झालं. ही अभिमानाची बाब आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे खंबीर नेतृत्व, शिक्षक बांधव यांची मेहनत, पालकांचा विश्वास, वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन, गावातले शिक्षक, सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठांची सहकार्य तसेच केंद्रातील सर्व शिक्षक बांधव यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे यश साध्य झाले आहे. सिद्धेश दादाचे प्रोत्साहन आणि वारे सर, लहू बोराटे सर यांच्याकडून प्रेरणा घेऊन एका वर्षात आमूलाग्र बदल झाला. दिस इज लाईक हे 3-4 महिन्यांमध्ये झालं. आणि त्यांची आता सगळ्या ज्या क्लासरूम्स होत्या त्या सगळ्या तोडून आता नव्या बांधायला जातात. सो आय थिंक समटाइम्स तुम्हाला फक्त बीज टाकायचं काम करायचं आहे. ते आपल्या आपण कल्टिवेट होतं. मग ते जे पाणी टाकायचं काम आहे ते शिक्षकांचं आहे. ते आपण सारखं करू शकत नाही. आपण फक्त एक चिंगारी लावू शकतो. ओके, बरोबर. बस. पण मी असं ऐकलं होतं की हे सगळं इतकं मोठं काम आहे, तर मी असं ऐकलं होतं की तू एक पॅनल बनवतोयस की ज्यामध्ये तज्ञ असतील आणि ते पण त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतील. तसं ते बनवणार होतो, पण आता अननोइंगली असे लोक भेटतात आम्हाला, ते ऍड होत चाललंय. लाईक एव्हरी 5 डेज आय एम मीटिंग समवन. ते माझं जे अनलर्निंग होत राहतं. मग काही दिवसांनी मी यजुर्वेंद्र महाजन सरांना भेटलो. दीपस्तंभ फाउंडेशन चालवतात. त्यांनी मला टीचर्स ट्रेनिंग मध्ये भरपूर जास्त मोटिवेट केलं. त्यांचं मला मॉडेल पण आवडलं. मग आम्ही आता त्याच्यावर फोकस करतोय. त्याआधी इंद्रजित सरांना भेटलो फ्रॉम कराड. त्याआधी काय झेडपी शाळांच्या सीईओला भेटलो आम्ही पुण्याच्या, परत दुसऱ्या राज्याच्या भरपूर लोकांना भेटत चाललोय. मग मला असं वाटतं ते आता लिमिटलेस झालंय. बरोबर. एनीवन कॅन बिकम अ पार्ट ऑफ आवर जर्नी अँड दे कॅन ऍड समथिंग टू द इकोसिस्टम. असं झालंय. सो आय थिंक तो पॅनल आता एंडलेस आहे. जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला काहीतरी करायचं आहे आमच्या बरोबर, वी आर मोर दॅन हॅपी टू वेलकम यू ऑन आवर पॅनल. पण आता समजा सर्वसामान्य माणसाला सहभागी व्हायचंय या मिशनमध्ये, काय करायचं त्याने कुठे जायचं, कुठल्या साईटवर जायचं, किंवा फक्त तुझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरती जाऊन त्यांना माहिती मिळणार आहे, काय करायचं त्याने? आय थिंक आम्ही kindly.club आमच्या पेजवर एक व्हॉलंटिअरिंग फॉर्म ठेवलाय. त्यावर तुम्हाला जेही काय करायचं आहे, आता कसं आहे ना, तुम्ही डोनेट करतायत तर ते कुठे गेले पाहिजेत त्याची पण तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी असणं इम्पॉर्टंट आहे, अवेअरनेस असणं इम्पॉर्टंट आहे. की 100 रुपये टाकले पण जात आहेत कुठे, ते तुम्ही तुमचं प्रायोरिटी पण टाका की हे 100 रुपये मला असं वाटतं की इकडे गेले पाहिजे. ओके, दॅट इज नंबर 1, अवेअरनेस ऑफ युअर ओन कॉन्ट्रीब्युशन. नंबर 2, इफेक्टिव्ह व्हॉलंटिअरिंग आणि सस्टेनेबल व्हॉलंटिअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही एका इव्हेंटला येऊन तुम्ही झाले
मिसिंग, दॅट डज नॉट मॅटर, हम्म. दॅट डज नॉट काउंट. मग मला असं वाटतं की जर तुम्ही कन्सिस्टंटली यायचं तर महिन्यातून एकदा या, पण या. हम्म. राईट. आणि आम्ही एवढे ग्रुप्स बनवून ठेवलेत आमच्या कम्युनिटीवर. पुणे, मुंबई, बँगलोर, गोवा, दिल्ली, प्रत्येक म्हणजे सिटीमध्ये आपली आहे कम्युनिटीमध्ये. मग तुम्हाला जिकडे पण जॉईन व्हायचं तुम्ही जॉईन होऊ शकता ओके. आणि तुम्ही स्वतः पण इनिशिएटिव्ह लॉन्च करू शकता. लाईक फॉर एक्झाम्पल आता सध्या आम्ही काय गावाला गेलो, अडाची वाडी, त्याची आम्ही रील बनवली. हो. आदर्श गाव आहे, खूप भारी गाव आहे. आणि सगळे तिकडे दाखवतो की आम्हाला हे गावात यायचं आहे, काही करू. म्हणजे आता एवढ्या सगळ्या लोकांना कसं गावात घेऊन जायचं, कारण ते खूप जबरदस्त गाव आहे, जरा लांब आहे. मग गडाची वाडी गावकऱ्यांशी मी बोललो आणि मी असा एक ग्रुप बनवला. लोकांना बोललो की जर तुम्हाला अडाची वाडीला यायचं आहे तर या ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुप. व्हॉट्सअप ग्रुप. ओके. त्यामध्ये यू वोंट बिलीव्ह 1000 पेक्षा जास्त लोक जॉईन. ओके. मग आता आम्ही 8 तारखेला एक बस केली आहे. त्या बसमध्ये सगळ्या व्हॉलंटियर्सला घेऊन चाललो अडाची वाडीला, मुंबईवरून. आय थिंक म्हणजे हे असं काय म्हणतात त्याला, अचानक आलेलं डोक्यात आहे आणि हा. मग ते लगेच तुम्ही इम्प्लिमेंट Yes. केलं त्याच्यामध्ये. लगेच. आय थिंक तो एक्झिक्युशन गॅप मला वाढवायला आवडत नाही. की बोललो आणि केलं, बरोबर. त्यातला टाइम जेवढा कमी तेवढा लवकर तुम्ही फेल किंवा सक्सीड होऊ शकता. जर सक्सीड झाला तर त्याचं काहीतरी रूपांतरण दुसऱ्या गोष्टीमध्ये होईल. जर फेल झाला तर त्याचं रूपांतरण एका लर्निंग मध्ये होईल, जी लर्निंग तुम्ही नेक्स्ट फेज मध्ये इम्प्लिमेंट करू शकता. सो काइंडली .club. ओके. ह्याच्यावरती जायचं आणि व्हॉलंटिअरिंग फॉर्म यू कॅन फॉर्म भरायचा. और जस्ट डिरेक्टली DM मंदार, त्याचा नंबर टाकलाय आम्ही. मी इथे पण टाकतो नंबर. हा. मंदार नेवे. मंदारला तुम्ही DM करा, ते सगळं वाचतो बिचारा. तर हा, म्हणजे तुम्हाला जोही मार्ग दिसतो तुम्ही ट्राय करू शकता. मला ईमेल करा, सगळे ईमेल्स वाचतो. ओके. आणि बस. तुझा ईमेल आयडी पण सांग. cdsly@gmail.com. सिरियसली हा त्याचा आवडता शब्द आहे. इनसिडियसली हा इंग्लिश शब्द त्याच्यावरनं त्याने तो कॉइन हा केलाय. सिरियसली वरून सिरियसली केला. अच्छा. कारण मला असं वाटलं की इन्सिडियसली नाही. की त्याचं उलट की इन्सिडियसली म्हणजे कसं होतं ना की हळूहळू पोखरत जातो अच्छा. आणि सिरियसली इज लाईक हळूहळू पण पोखरत नाही, तो बांधत जातो. वाह! क्या बात है. मी तर असाच विचार केला That's होता. why he's Amol Parchure. अरे. Damn. Okay, I'll use this. I'll use this. हा. मला असं वाटलं की त्याच्यावरूनच तू कॉइन केला असशील. नाही, तेच होतं. बरं, आता हे इन्स्टंट तुझ्या डोक्यात येतं आणि तू हे इम्प्लिमेंट करतोस. आजीबाईंना अयोध्येला घेऊन जायचं. हे जबरदस्त. कसं आलं डोक्यात आणि का तू केलंस ते आणि तुला कसा अनुभव आला आणि तू स्वतः पण गेलास तिकडे त्यांच्याबरोबर. मी ते सुद्धा रील्स बघितले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून काय वाटलं तुला? आणि म्हणजे मला जसं वाटलं धमाल झाली असेल, डोळ्यात पाणी पण आलं आणि धमाल पण आली, असं झालं असेल. जबरदस्त. म्हणजे एवढी मजा मला माझ्या आयुष्यात नाही आली. हा एक्सपिरियन्स मी म्हणजे आय विल टेक इट टू माय ग्रेव्ह. एवढा भारी एक्सपिरियन्स होता. म्हणजे असं वाटलं की असं 40 लहान मुलांना तुम्ही घेऊन चाललाय. लहान मुलं जी कधीही कुठे पण हरवू शकतात. लहान मुलं जे इकडे पळतात तिकडे पळतायत, ज्यांना माहित नाही की एअरपोर्टमध्ये आत कसं जायचं, कुठे बाथरूम शोधायचं, कुठे आपण एका साईडला थांबायचं. प्लेन पहिल्यांदा लाईफमध्ये बघितला, त्यामध्ये बसलो, त्यामध्ये त्या एअर होस्टेसला एकदम असं बघतायत आणि मला बघून बोलते, ही लग्नासाठी आहे का विचार? ते सगळं करणं, त्यानंतर खाली उतरणं, अयोध्याला कसं कसं बसणं आणि जरा पण कंप्लेन नाही करणं. काय तो स्पिरिट. एवढी डिफिकल्ट जर्नी होती, पण ती जेव्हा कम्प्लीट झाली असं वाटलं की ही डिफिकल्ट असणं इम्पॉर्टंट होतं. अदरवाईज मजा आली नसती. मग त्या आजीबाईंच्या डोळ्यांमध्ये ते जे अश्रू बघितले, ते जे स्माइल बघितली, ती उत्सुकता बघितली आणि ते जे मोटिवेशन बघितलं ना त्यांच्या डोळ्यांमध्ये की आम्हाला जायचंच आहे, आम्ही परत नाही जाणार. आमची फ्लाईट कॅन्सल झाली ती झाली, पण आम्ही जाणार. मग तो स्पिरिट मला एकदम म्हणजे शिकण्यासारखा होता की तुम्ही वयाच्या कोणत्याही गटात असो, तुमच्या अंगातला तो बालिशपणा कधी गेला नाही पाहिजे. की चाइल्ड लाईक क्युरिओसिटी असणं आणि जे ठाणलंय ते करून दाखवणं. बरोबर. मी ते रील बघितलंय, पण लोकांच्या माहितीसाठी सांग की तू कुठल्या त्या सगळ्या आजीबाई होत्या, कुठून त्या गोळा झाल्या होत्या, कारण त्यांनी काय तुझ्या ग्रुपमध्ये एनरोल केलेलं नसेल, तूच शोधला असशील त्यांना. DM नाही केलं त्यांनी मला. DM नाही केलं. योगेंद्र सर म्हणून आहेत मुरबाडमध्ये. ती ZP मुरबाड शाळा आम्ही अडॉप्ट केली आहे. त्यातले जे योगेंद्र सर आहेत ते त्यांचे फेस आहेत त्या शाळेचे आणि खूप चांगलं काम करतात सर.
मग त्यांनी हा इनिशिएटिव्ह काढलेला विथ समवन एल्स. हम्म. आणि मुरबाडच्या फांगणे गावामध्ये ते हे आजीबाईची शाळा चालवतात, अच्छा. जिकडे प्रत्येक वीकेंडला 3 दिवस या आजीबाई शिकायला येतात, हम्म. 2-3 तास. आणि स्वतःची साईन कसं करणं, कारण आयुष्यभर त्यांनी अंगुठा लावला, मग आता ते साईन करायला शिकले. हम्म. मग येतात, शिकतात, गप्पा मारतात, झाडं वगैरे लावतात, खूप वा. भारी करतात. वा. मग मी ते व्हिजिट केलं सरांबरोबर आणि मला खूपच भारी वाटलं ते बघून. मला वाटलं यार किती सुंदर आहे, हम्म. म्हणजे असं हम्म. प्रत्येक गावामध्ये असावं. खरंच आहे. मग तिकडची एक आजीबाई मला म्हटली, असं कान जवळ घेऊन, अयोध्यात घेऊन जाशील का मला? अरे, अयोध्येला जायचंय तुम्हाला? हा. मग बाकीच्या सगळ्या, हा 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 हा, मला अयोध्येला जायचंय. मग ते मग एकदम जोश बघितला आणि सरांकडे मी बघितलं, म्हणलं खरं? म्हणलं, हा, खूप हम्म. दिवसांपासून 10 वर्षांपासून ते म्हणतात त्यांना हो. अयोध्येला जायचंय. या आधी कोणतरी त्यांना म्हणलेलं की जाणार घेऊन, पण एंड मोमेंटला ते झालं नाही. अच्छा, म्हणून ते डोक्यात मग राहिलं त्यांच्या ते ते. बोलतात नेहमी, यार फक्त लोक येतात आणि आम्हाला घेऊन जात नाही. आणि मी गेलो नोव्हेंबरमध्ये, माझ्या डोक्यात ते राहिलं की मी तुम्हाला घेऊन जाणार. हम्म. लगेच डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये तिकीट काढल्या. थंडी नाही वाजली त्यांना डिसेंबर मध्ये तिकडे? थंडी बेकार, हो. बेकार थंडी. म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही स्वेटर्स वगैरे पण घेतलेले, आमच्याच एका डोनरनी पाठवलेले पुण्यातून. त्यांनी स्वेटर्स पाठवले, टोप्या पाठवल्या, सगळ्या एकदम रेडी होत्या त्या. मग त्या मुरबाडवरून पहिल्या मुंबईला आल्या. तसं मुंबईला आल्या आम्हाला कळलं की ते इंडिगोचं मध्ये झालं, हो, त्यामध्ये तेव्हा फ्लाईट ते कॅन्सल. म्हणजे डोक्याची झाली भजी. मी रात्रभर झोपलो नाही. रात्रभर 100 लोकांना कॉल लावलं की बाबा कसं जायचं आता, कारण हम्म. ट्रेन नाही, बस नाही, बसमध्ये एवढे तास बसू शकणार नाही बरोबर ते. बरोबर. मग शेवटी आम्ही थांबलो 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 आणि नेक्स्ट डे कसं तरी आम्हाला एक गोरखपूरची फ्लाईट भेटली, जी तिकडून 4 तास लांब आहे अयोध्यावरून. ओके. मग गोरखपूरची फ्लाईट काढली. 1 दिवस ते थांबले मुंबईमध्ये. नेक्स्ट डे आम्ही एअरपोर्टवर पोहोचलो. आय थिंक ते फ्लाईट एक्सपिरियन्स वॉज मोर ब्युटिफुल दॅन अयोध्या एक्सपिरियन्स, बिकॉज खूप भारी आहे ते. असं आहे ना, एक आजीबाई माझ्या टीम मेंबरला, ऋग्वेदला विचारले, हे खाली कर ना, मला जरा थुकायचंय. अरे बापरे. मला आजीबाई ती खोलत नाही, ती ट्राय करते खोलायला आणि ते व्हिडिओ मध्ये आहे. हो हो हो. तर क्रेझी एक्सपिरियन्स. आय वा. थिंक ती थोडं काय, एक आजीबाई थोडी हरवलेली पण आम्हाला आमच्याकडून, कुठल्या तरी तिला हम्म. मेला दिसला त्यामध्ये त्यामध्ये घुसली. घुसली. अरे पण बापरे. आम्ही काय केलं, प्रत्येकाला एक आयडी बनवून दिलेला. त्या आयडी मध्ये आमचा नंबर होता. मग आम्हाला फोन लावून आम्ही शोधून काढलं. अरे बापरे. हा. मग त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, त्यांना बरोबर पोहोचवणं खूप डिफिकल्ट होतं, पण वर्थ एव्हरी एफर्ट. हम्म. एव्हरी एफर्ट. असे मिशन सुरू असतात तुझे मध्ये मध्ये? हा, असं चालू काही असतं. हा आलं ते डोक्यात? मला म्हणजे ते आता एप्रिल प्लॅन्ड आहे आमचा. हम्म. सो एक्साइटेड फॉर दॅट ऑल्सो. काय असंच अयोध्येला? नाही नाही नाही, हा. एप्रिल डिफरंट प्रोजेक्ट. डिफरंट प्रोजेक्ट. तो तर एकदम मला क्रेझी, कळेल इंस्टाग्राम वरती. एकदम ते क्रेझी. कळेल. येस. पण मी खरंच प्रेक्षकांना सांगेन की सिरियसली त्याचं जे अकाउंट आहे ते तुम्ही बघा. फक्त शाळांचे रील्स नाही, ते तर खूपच म्हणजे प्रभावी आहेतच, म्हणजे की काय शाळांची नेमकी अवस्था आहे आणि आता नेमकं तो तिकडे काय काम करतोय. पण जसं हे आता आजीबाई आणि अयोध्येचा दौरा असेल, किंवा जसं गरिबांना रात्रीच्या वेळी जे रस्त्यावर झोपलेले असतात त्यांना जाऊन कंबल वाटणं असेल, किंवा असे अनेक उद्योग मिशन हा करत असतो. पण ते तुम्ही खरंच बघा. असे काही मोजके क्रिएटर्स आहेत हे जे काम करतायत, त्यांनी हे दाखवून दिलंय की सोशल मीडियाचा सुद्धा किती प्रभावी वापर करता येऊ शकतो. तुमच्या हातात सुद्धा मोबाईल आहे. तुम्ही त्या साईटवर जा, तुम्ही स्वतःला एनरोल करायचं तर करा, किंवा तुम्ही स्वतः कंटेंट क्रिएट करा. इव्हान अल्मायटी नावाचा सिनेमा आहे, ज्याच्यामध्ये खूप प्रसिद्ध वाक्य आहे जे मॉर्गन फ्रीमनने म्हटलंय की ऍक्ट ऑफ रॅन्डम काइंडनेस. आर्कचा हा असा एक फुल फॉर्म त्यांनी त्या सिनेमात सांगितलाय. मला वाटतं त्याच्या पलीकडचं काम तू करतोयस, पण आपण सगळ्यांनी हे ऍक्ट ऑफ रॅन्डम काइंडनेस जरी जमवलं तरी खूप काही घडू शकेल असं मला वाटतं. थँक्यू सिद्धेश. थँक्यू सो म्हणजे मच. मी तुला सलाम वगैरे करणार नाही, कारण नाही. सलाम केला ना की आपलं काम संपतं. मला असं वाटतं सलाम करण्यापेक्षा जुडलं पाहिजे याच्या 100%. कामामध्ये, आणि जसं जमेल तसं. तुला जाता जाता एक छोटीशी भेट देतो. आमचे वाव. स्पॉन्सर आहेत वामनहरी पेठे. क्या बात, त्यांनी तुझ्यासाठी चांदीचं नाणं दिलेलं क्या बात आहे. मम्मी, बर्थडे गिफ्ट. थँक्यू सो मच. दिस इज सो स्वीट. बघ, ही लक्ष्मी आहे, थँक्यू. आणि तुझी भरभराट जी आहे ती होणं Thank you. गरजेचं आहे, कारण तुझी भरभराट झाली तर तू समाजासाठी तेवढं जास्त चांगलं काम करत राहशील. थँक्यू सो मच. व्हेरी नीडेड. मॅनेजर हसला खूप दिवसांनी. त्याला माहिती आहे चांदीचे भाव किती वाढलेले आहेत सध्या ते. पण मग आता ह्या निमित्ताने मला सांग, आमचे स्पॉन्सर आहेत सोनेरी क्षणांचे सोबती. इतक्या तुझ्या प्रवासामध्ये सोनेरी क्षण कुठला तुला वाटतो?
तो सोनेरी क्षण माझ्यासाठी असेल जेव्हा माझी मम्मी हम्म. तिच्या फेवरेट मराठी ऍक्ट्रेसशी फोनवर गप्पा मारत होती. ओ. आय थिंक ते माझ्यासाठी सोनेरी क्षण आहे माझा. मला असं वाटतं की मी नेहमी गावांमध्ये आणि बाहेरच्या गोष्टींमध्ये हॅपीनेस शोधतो, पण जेव्हा माझी मम्मी जिने आपल्या लाईफमध्ये जास्त गोष्टी एक्सपेक्ट केल्या नाहीयेत आणि रॅन्डमली आउट ऑफ द ब्लू तिला तिची फेवरेट मराठी ऍक्ट्रेस फोन करून तिच्याशी गप्पा मारते आणि माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी म्हणते. कोण होती ती? मेधा धाडे. अच्छा, मेघा मेघा. धाडे. ओके ओके सो ओके. इट वॉज वंडरफुल. त्या आईला बघणं हा तुझ्यासाठी सोनेरी क्षण होता. हो, क्या बात. ऑलवेज इट विल ऑलवेज बी दॅट. मी नथिंग मुद्दामून ह्याच्या beyond पास्ट this. मध्ये फार गेलो नाही, कारण ते तुम्ही जर त्याचं अकाउंट जेव्हा म्हणजे फॉलो कराल आणि त्याच्याबद्दल माहिती तुम्ही घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल. त्याचे वडील भाजी विकायचे, त्याची आई बीएमसी मध्ये क्लार्क होती आणि अजूनही मला वाटतं ती नोकरी करते हो, का हो. बीएमसी मध्ये. सो अजूनही ती करते. सो असा वाढलेला आहे तो. म्हणजे मगाशी त्यांनी सांगितलं 20-20 लोक ह्या एवढ्या घरात राहायचे, तर तिथे वाढून मेहनत करून आणि आज तो इतरांसाठी काम करतोय. सो तक्रार करणारे आपण खूप जण असतो, की चांगल्या घरात सुखवस्तू घरात राहून सुद्धा आपण तक्रार करत असतो, पण त्याने ती केली नाही. हे तुझ्याकडनं मला असं वाटतं सगळ्यात मोठं लर्निंग आहे, शिकण्यासारखं आहे. सो थँक्यू व्हेरी मच. कमिंग फ्रॉम यू इट्स माय सेकंड सोनेरी क्षण. थँक्यू सो अरे मच. बापरे. आता दुसऱ्या मुलाखतीत सांगतो ना. सो थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच सिद्धेश. फॉर हॅव्हिंग मी. मजा आली आणि मला असं वाटतं की प्रत्येकाची इच्छा असते जास्तीत जास्त फॉलोअर मिळवण्याची. तर तू जर सांगितलंस की हा चॅनल सबस्क्राईब करा, तर माझेही फॉलोअर वाढतील. प्लीज प्लीज सरांचा चॅनल फॉलो, सबस्क्राईब, लाईक, शेअर सगळं करा, कारण यू नेव्हर नो, यू माइट बी द नेक्स्ट वन टू रिसीव्ह दिस. करेक्ट. छान गप्पा. आय थिंक तुमच्याकडे ती क्युरिओसिटी आहे चाइल्ड लाईक, हो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यातला तो वक्ता आणि तुमच्यातलं ते लहान बाळ जे नुसतं ऐकत असतं, ते तुमच्या पॉडकास्टिंग जर्नीमध्ये अजून तुम्हाला हेल्प करेल. अरे सो ऑल द बेस्ट टू यू अँड थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. आणि Thank you. प्लीज 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 सबस्क्राईब करा. येस. आणि मी पुन्हा एकदा शेवटी सांगेन की ह्याची जी साईट आहे मी तुम्हाला खाली देतोय, तिथे नक्की जा, ती साईट बघा. सिरियसली ह्याचं जे अकाउंट आहे इंस्टाग्रामवरती ते बघा. तुम्ही रील्स एकदा बघायला लागलात ना, बिंज वॉच कराल, मी तुम्हाला लिहून देतो. आणि आपण सगळ्यांनी या सगळ्या मिशनमध्ये आपल्याला जे काही करता येईल ते सगळं करूया. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू Means a थँक्यू lot. Thank you so much.